एकदम प्रॉपर फेस्टिव्ह लुक किंवा तर वेडिंग लुकची साडी आहे ही. येस. बुट्टी बघितली तर एकदम व्यवस्थित ठसठशीत ते डिझाईन दिसून येते. त्यांची विविंग खूप क्लास असते आणि ही आतून पण किती सॉफ्ट आहे. किती सुंदर विविंग आहे आणि प्रॉपर मुनिया बॉर्डर आहे त्याच्यावरती. दिस इज सच अ प्रिटी साडी आणि ह्याच्यावरती तर पूर्ण साडी भरलेली आहे. हो. म्हणजे प्रॉपर स्कर्ट बॉर्डर आहे त्याला आणि खूप क्लास दिसतात या साड्या नेसल्यावर. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी तुम्हाला प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. बऱ्याच साड्यांवरती तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स बघायला मिळणार आहेत, कलर ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. कोणती साडी आहे, कोणती प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन आहे, सगळं काही व्हिडिओमध्ये समजेल. येते मुद्द्यावर आज मी पुन्हा एकदा खरेदीला आलेली आहे अनेरी हाऊस ऑफ सारी या स्टोरला भेट द्यायला. यांच्यासोबत आपण पहिले पण एक व्हिडिओ केलेला आहे. नवीन कोरा स्टोर आहे, सो तेव्हा आपण स्टोर व्हिजिटचा पूर्ण व्हिडिओ केलेला होता. पण आज मात्र त्यांचं प्युअर सिल्कच्या साड्यांचं एक वेगळा डेडिकेटेड सेक्शन आहे. त्या साड्यांचं कलेक्शन, ते जे सेक्शन आहे ते आपण कव्हर करतोय आणि त्या वेगवेगळ्या साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत. खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचं आहे? आत्ता मी आहे खारघर, नवी मुंबई येथे. सेक्टर 23 मध्ये आल्यानंतर तुम्हाला यायचं आहे भगवती ग्रीन्स 2 इथे. भगवती ग्रीन्स 2 असं बघायला मिळेल. ह्याला लागून जी बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 10 आहे अनेरी हाऊस ऑफ सारी. प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन, आज एक्सक्लुझिव्ह कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे अनेरी हाऊस ऑफ सारी या स्टोरला पुन्हा एकदा भेट देतोय आणि यंदा आपल्यासोबत प्रियंका आणि त्यांची एक पार्टनर जी लास्ट टाइम व्हिडिओमध्ये नव्हती, पल्लवी, ती सुद्धा आपल्यासोबत आहे. तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तुमचं पण स्वागत आहे. थँक्यू. तर आज आपण सगळं प्युअर सिल्कचं कलेक्शन पाहणार आहोत. सो प्युअर सिल्क म्हटलं तर बऱ्याच बायकांचं असं असतं की प्युअर सिल्कमध्ये नेमक्या कोणत्या साड्या आपल्याकडे मिळणार आहेत. तर कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आज आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि साधारण प्राइस रेंज कशी जाईल ह्याची? तर आपल्याकडे अनेरीमध्ये प्युअर सिल्क, तर नाव घ्यायचं तर आता महाराष्ट्रात आहोत तर सुरुवात पैठणीपासून होते. आपल्याकडे येवला पैठणी येईल, कलांजली पैठणी येईल, कांजीवरमचे पण आपल्याकडे आता छान म्हणजे प्युअर सिल्क कांजीवरम असतील किंवा सॉफ्ट सिल्क कांजीवरम असतील त्या आहेत आपल्याकडे. आपल्याकडे महेश्वरी प्युअर सिल्क आहेत. प्युअर वा. मलबेरी सिल्क म्हणजे महेश्वरी, त्याच्यातले वेगवेगळे डिझाईन्स, वेगळे रंग बघायला मिळतील. आपल्याकडे आता बेंगॉल प्युअर सिल्क पण आहे, ज्याच्यामध्ये प्युअर जामदानी आहे. त्याच्यानंतर गची टसर आहे, मस्लिन आहेत, त्या पण आपल्याकडे आलेल्या आहेत. व्यंकटगिरी ज्या आपण मागच्या वेळी बघितल्या होत्या, तर त्या सिल्वर त्याच्यावरती लाईन्स होत्या. तर काहींना असं होतं की ह्यात आपण आणखी काही करू शकतो का? तर आता गोल्डन पण लाईन्स आलेले आहेत त्याच्यावरती. सो तो एक सुंदर प्रकार आहे. उपाडामध्ये पण आता नवीन आणखीन व्हेरिएशन्स आलेत, ते आल्यात. आपल्याकडे आता गदवाल झालेत सगळ्यात छान म्हणजे. वा. प्युअर सिल्क पण आहेत आणि सिको दोन्ही पण आपल्याकडे गदवाल्स आता आलेले आहेत त्याच्यामध्ये. चंदेरीमध्ये कतान चंदेरी आहेत, स्मॉल बॉर्डर चंदेरी आहेत, बिग बॉर्डर चंदेरी आहेत, प्लेन बॉर्डर चंदेरी आहेत. सो चंदेरीचं पण आणखीन खूप सुंदर कलेक्शन आहे. पट्टू आहेत चंदेरीमध्ये, म्हणजे कतान आहेत, पट्टू आहेत. दोन्हीमध्ये सुंदर असे व्हायब्रंट लाईट, डार्क असे सगळे शेड्स आहेत. आणि आता आपल्याकडे ज्या कलांजली होत्या तर त्याच्यावरती वेल बॉर्डर पण आलेली आहे. म्हणजे जी आपली नेहमी चटई बॉर्डर असते त्याच्याबरोबर ती वेलवाली आहे, ती पण आलेली आहे. ती सुंदर अशी ती पण एक आलेली आहे आपल्याकडे. वाव. सो हे आहे. आणि जे पूर्वी आपण दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये पण आणखीन रंग, आणखीन व्हेरिएशन आणि स्पेशल आता पोचमपल्ली आलेली आहे. सो व्हेरी नाईस. पोचमपल्लीमध्ये पण मग प्युअर सिल्क पोचमपल्ली आहे, इक्कत पोचमपल्ली आहे. तो पण एक प्रकार आलेला आहे. वा, असा त्याचा एवढा आहे. सगळा प्रकार, एवढे सगळे प्रकार आज आपल्याला बघायला मिळणार आहेत. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. बरं, आपल्याकडे प्युअर सिल्क म्हटलं तर किती स्टार्टिंग, म्हणजे काय प्राइस रेंज आहे? व्हॉट इज द प्राइस, स्टार्टिंग प्राइस रेंज? येस. तर तशा बघायला जर गेलं तर प्युअर सिल्क हँडलूम एक 7,500 पासून सुरू होतात. 7,500 7,500 सुरू होतात. आणि कांजीवरममध्ये आता आपण ज्या सॉफ्ट सिल्क आणलेल्या आहेत तर त्या एक 5,500 पासून ती रेंज आहे आपल्या. हे जे आपलं सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण मोस्टली हँडलूमच ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अनेरीच्या मागची जी आयडिया आहे तर ती हँडलूमवरती जास्त भर Focus. देणं असं आहे त्याच्यावरती. ग्रेट. तसं म्हणजे आहे. व्ह्युअर्सना प्रमोट करणं, आपल्या इंडियन आर्टिसन्सना जास्त प्रोत्साहन देण्याचं काम होतं हे. ग्रेट. सो सुरुवात कुठून करतोय? आय एम सुपर एक्सायटेड. बरेच वेगवेगळी नावं ऐकायला मिळाली आहेत. सो मला आता व्हरायटी बघायची आहे. सुरुवात कुठून आता करतोय? आपण इथे ठेवल्याच आहेत मस्त छान, तर मग या कलांजली पैठण्याच आपण बघूयात. आणि मी जे वाव. वेल म्हणाले होते तर मी याच्याबद्दल बोलत होते. ओ सो नाईस. येस. सो या साडीला किती सुटसुटीत, म्हणजे म्हणतो ना, डिझाईन एवढी सुटसुटीत देण्यात आली आहे. ती खूप अशी रेखीव दिसतीये त्याच्यावरती. आणि दिस इज टू टोन, म्हणजे फिरता रंग किंवा धूपछाव म्हणू शकतो. लाईटमध्ये तुम्हाला थोडा येल्लोइश गोल्डन दिसेल आणि मेन साडीचा कलर थोडासा बेबी पिंकिश शेडमध्ये जातोय, विच इज लव्हली. आणि याच्यामध्ये आपल्याकडे डार्क, लाईट, कारण आता पेस्टल्स आवडतात बऱ्याच लोकांना. बरोबर, हो. सो तशामध्ये येतात. सो दिस इज पिंक पदर आहे आणि बेबी पिंक अशी पूर्ण साडी आहे. येस. ह्याच्यावरती बुट्टी केवढी रेखीव वाटतेय.
सो हे ज्यांना प्युअर सिल्क मधलं कलेक्शन हवंय पैठणीतलं, सो आता लग्न सराई वगैरे त्याच्यासाठी तुम्हाला आधीच प्रिपरेशन करून ठेवायचं आहे, शॉपिंग करून ठेवायची असेल, देन दिस कॅन बी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. यांची काय रेंज जाते साधारण? ही आपल्याकडे एक तरी 18 वगैरे रेंज जाते आणि त्याच्यात पण कसं असतं, की ही आता जी साधी असेल म्हणजे फक्त कलांजली आहे, तर त्याची एक वेगळी प्राईस येते आणि जर वेल असतील त्याच्यावरती, तर त्याची प्राईस थोडीशी जास्त जाते. म्हणजे जेणेकरून प्राइस अशी समजू शकतो आपण की जसं त्याच्यावरती काम आहे हो. तशी त्याची किंमत चेंज होते. येस, येस. आणि बर. प्युअर सिल्कमध्ये हा पण एक मेन मुद्दा आहे. काय होतं बऱ्याचदा कस्टमर येतो आणि म्हणतो, "नाही, पण ती साडी तेव्हा एवढ्यालाच होती, मी एवढ्यालाच घेतली होती. आता एवढी का किंमत आहे?" हं. कारण कसं आहे माहिती का, जशी आपल्या रेशमाची किंमत वाढते, तशी प्युअर सिल्कची किंमत वाढते. अगदी आणि ती बरोबर. अगदी वर्षालाच वाढेल असं पण नाही. काही महिन्यांनी पण वाढते, कधी-कधी नाहीच वाढत. हं. तर त्याच्यावरती किमती व्हेरी होतात आपल्याकडे, असं आहे. बर. आणि प्युअर सिल्कबद्दल हे पण एक असतात. आपण प्युअर सिल्कबद्दलच जर बोलतोय, तर इम्परफेक्शन्स जे असतात ना प्युअर सिल्कचे, जसे तुम्ही हे धागे वगैरे बघाल, तर हा. हीच त्याची खरी ओळख आहे. बरोबर की बऱ्याचदा असं हातमागावर होतं तयार झालेली हां, आहे. बऱ्याचदा असं होतं, की आलेला कस्टमर म्हणतो, की "नाही, नाही, पण मग हे विविंग हा डिफेक्ट आहे." बेसिकली डिफेक्ट असं म्हणलं जातं, पण ती विविंग असते. बरोबर. आणि हो. आम्ही तेच म्हणजे अंधेरीमध्ये हेच सांगतो, की जेव्हा तुम्ही हे म्हणता, की हे डिफेक्ट आहे, तर जेव्हा तुम्हाला असं दिसेल, की हे म्हणजे तुम्ही जवळ अगदी बघू शकता, तर हो. दिस इज नॉट अ डिफेक्ट. हे विविंग आहे, याचा अर्थ ही प्युअर सिल्क साडी आहे. बरोबर. तुम्ही हो. आणि हँडलूम आहे. जर तुम्ही पॉवरलूम बघायला जाल, तर कदाचित तुम्हाला हे भेटणार नाही. हा, आणि मग पॉवरलूम मध्ये आणि काय होतं की सगळे डिझाईन तुम्हाला व्यवस्थित दिसतात. येस, प्रिम एंड प्रॉपर. हा, प्रिसिशन असतात त्या डिझाईन येस. मध्ये. पण पण इथे मात्र तुम्हाला थोडा ऊपर नीचे 19-20 दिसू शकतं. येस. हे युजुअली काय होतं ना, जेव्हा आपण ते फ्री हँड पेंटिंगचे डिझाईन्स असलेल्या साड्या, एक्झाम्पल कलमकारी वगैरे हं, असेल, हं, हं. त्या साड्या घेताना पण बऱ्याचशा महिला म्हणतात की हे डिफेक्ट आहे साडीमध्ये, पण ते नसतं. ते नसतं. कलर मर्ज होणं म्हणा किंवा काय, तसं हे थ्रेडचं पण असतं की ते येस. तुम्हाला दिसणार आहेत वरती. काही जण ते डिफेक्ट म्हणतात, पण ते डिफेक्ट नसतं. व्हेन यू कॉल इट अ प्युअर सिल्क साडी, तुम्हाला प्युअर सिल्क पण ओळखायची एक हँडलूम आणि पद्धत असते. स्पेशली. अगदी येस. हो, हँडलूम. तर हं. त्यामध्ये तुम्हाला हे छोटे-छोटे अशा गोष्टी बघायला मिळणार आहेत. कुठे धागे, दोरे, त्याचं जे विविंग आहे ते हं. कुठेतरी वेगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि ऑल्सो ह्याचं विविंग पुढून आणि मागून तुम्हाला हे असे दोरे कुठेच निघालेले दिसणार नाहीत. सी, युजुअली काय होतं हँडलूम पॉवरलूम साड्यांमध्ये धागे दोरे बाहेर निघालेले हो. असतात. पण जेव्हा हे विविंग हँडलूमची असते तेव्हा ते बरोबर तिकडे, जसं आपण सोप्या शब्दात सांगायचं तर आपण शर्टचा बटन कसा शिवल्यानंतर शेवटचा धागा व्यवस्थित तिथे बांधून पॅक करतो, तशा पद्धतीने हे केलं जातं. त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. खूप लोकं आपल्याला मिसगाईड करतात, की आम्ही हँडलूम साडी देतोय किंवा प्युअर सिल्कची साडी देतोय. तर ती आपली फसवणूक टाळण्यासाठी या छोट्या-छोट्या टिप्स माहीत असणं गरजेचं असतं. म्हणून आम्ही मुद्दाम ह्याच्यावरती भर दिलेला आहे. आणि युजुअली जेव्हा सेल्फ कलर असतो किंवा डार्क कलर असेल, तर हं. तुम्हाला ते कमी दिसेल. पण जर बॉडी लाईट असेल आणि बेस डार्क, जसं तुम्ही बेबी पिंक कलरची आधी साडी बघितली, तर त्याच्यावरती तुम्हाला जास्त ते वाटू शकतं. बरोबर. कारण हो. 2 धागे आहेत. एक ताना, हं. एक बाणा. तर ते काम करताना कधीतरी होतं, की एखादा छोटा धागा इथे राहतो त्या किंवा वरचा आणि खालच्या धाग्याचा रंग असेल, तर तो मिक्स होतो. तर ते पण एक होतं, की नाही, नाही, मग हे डिफेक्ट आहे का? मग ह्याची किंमत कमी करा. तर तसं हं. नाहीये खरं तर. आपल्याला ते थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे, जेव्हा आपण अगदी. प्युअर सिल्कबद्दल बोलतो. सो हे तर झालं कलांजली साडीचं कलेक्शन. अजून काय वेगळं कलेक्शन आहे आपल्याकडे? आता आपल्याकडे मी जसं म्हणाले, की आपल्याकडे आता छान वेगवेगळ्या कतान आहेत चंदेरीमध्ये. आता चंदेरी इतकी सुंदर साडी आहे, त्याच्यामध्ये हा एक आम्ही ना वेगळा प्रकार आणलाय. युजुअली आपण बघतो सगळीकडे गोल्डन बॉर्डर असते, गोल्डन बुट्टी असते, पण ही चंदेरीची जे बघाल ना, तर खूप सुंदर एक वेगळाच प्रकार आहे, वेगळाच डिझाइन आहे. डिझायनर चंदेरी म्हणू शकतो आपण याला. सुंदर दिसते हे. आणि ह्याच्यावरती जी फुलांची बुट्टी आहे ना, ती छान भरलेली आहे. हो. म्हणजे एकदम प्रॉपर फेस्टिव्ह लूक किंवा तर वेडिंग लूकची साडी आहे ही. येस. लव्हली. म्हणजे आपण कतान नेहमी बघतो तेव्हा एक गोल्डन ठरलेली बॉर्डर आणि हे. तर बरोबर. त्याच्यामध्ये हा एक थोडासा वेगळा प्रयत्न आहे तो केलेला त्याच्यामध्ये. त्यात मस्त. आपल्याकडे वेगवेगळे रंग पण आहेत. हा जो एक वाह! पट्टू आहे. म्हणजे चंदेरी साड्यांमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांचीच काय एक तक्रार असते की फुलतात, फार फुलतात, हां. मॅनेज होत नाहीत. तर मग पट्टू हा एक त्यातला प्रकार आहे की जो छान अंगाला बसतो, बरं. सुंदर दिसतो. आणि ह्या साड्या कशा आहेत, कतान साड्या बऱ्यापैकी थोड्याशा व्हायब्रंट जास्त कलरमध्ये येतात, की आपण अगदी लग्न समारंभालाच नेसू, हं, अगदी हं, आपण हं. जिथे मेन असू तिथे. पण या पट्टू साड्यांचं कसं आहे, की खूप सुंदर पेस्टल कलर्समध्ये पण येतात आणि मग तुम्ही कुठल्याही छोट्या-मोठ्या समारंभाला पण ह्या नेसू शकता अगदीच. सुंदर.
आणि चंदेरी साड्या युजली आतापर्यंत ज्या महिलांना माहित असतील त्यांना माहिती आहे की त्या प्लेन बॉर्डर्सच्या येतात. म्हणजे बऱ्याच महिलांची रिक्वायरमेंटच ही असते की चंदेरी साडी आम्हाला ती प्लेन बॉर्डर, प्लेन येस. बॉर्डर म्हणजे काय तर ती जरीची बॉर्डर असते तशी हवी. बट ती खालची जी पहिली दाखवली ना दॅट इज टू गुड. म्हणजे तो ग्रे असं कॉम्बिनेशन येस. मस्त दिसतंय आणि सिल्वर जरी. आता सध्या भरपूर ट्रेंडिंगमध्ये असलेली म्हणजे सगळ्यांना लाईन्स महेश्वरीमध्ये असतील किंवा चंदेरीमध्ये असतील, हा, हा एक प्रकार खूप आवडतोय सगळ्यांना. लाईन्स आणि स्मॉल बॉर्डर. लवली. तो हा पण एक प्रकार खूप सुंदर दिसतो. वा, हलकी आणि हा फुलकी. येस, एकदम सिम्पल छान, पण छान एकदम बसणारी आणि उत्तम दिसेल. रंग पण खूप छान आहे. बरं, आपल्याकडे हे रंग तुम्ही अवेलेबल करून देता की म्हणजे जे आता समजा मला ही साडी आवडली आहे, बट इन केस मी येण्याच्या आधीच कोणीतरी दुसरी लेडी येऊन ही साडी घेऊन गेली, हम्म. तर माझ्यासाठी अशी सेम साडी अवेलेबल तुम्ही करून देऊ शकता की कसं असतं? प्रयत्न असतो. काही साड्यांमध्ये आम्ही अगदी बनवून घेऊ शकतो. काही बरं. साड्यांमध्ये आपल्याला तेवढं जमेलच म्हणजे तोच कारागीर ते बनवेलच असं नाहीये. कारण अनेरीमध्ये आपण अजून एक गोष्ट करतो, की आपण छोटे-छोटे जे कारागीर आहेत तिथे डायरेक्टली कनेक्ट करायचा प्रयत्न करतोय. नाही म्हणजे की बाबा डायरेक्टली आपल्याकडून जे काही जातंय किंवा होतंय ते डायरेक्टली कारागिरापर्यंत पोहोचावं असे आहेत. हं. मग त्याच्यामध्ये कधी-कधी असं होतं, की ते कारागीर खूप छोट्या लेव्हलवर काम करतात. मग त्यांना तीच साडी परत तोच रंग बनवता येईल असं नाही सांगू शकत. चंदेरीमध्ये वगैरे आम्ही नाही सांगू शकत. बनारसीमध्ये युजुअली आपल्याला कलरमध्ये ऑप्शन्स आणि आपण खेळू शकतो त्याच्यामध्ये, की आम्हाला हाच रंग हवाय किंवा हीच पर्टिक्युलर साडी कोणी फोटो घेऊन आलं, तर आपण त्या कलरमध्ये आपण म्हणजे ते कारण बनारसी अगेन डायबल असतात. जसं आपण अगदी मागच्या बरोबर. व्हिडिओमध्ये हो, बघितलं होतं. येस. सो ते थोडंसं जास्त ईझी पडतं वाह! वाह! कंपेअर्ड टू दिस साडी. पण डेफिनेटली अनेरीचा हा प्रयत्न राहील, की तुम्हाला जेवढं बेस्ट आम्हाला देता येईल तेवढं आम्ही देऊ. पण मी असं पर्सनली सजेस्ट करीन बिकॉज मला ह्यांच्या म्हणजे माझे बरेचसे ओळखीचे येऊन इथे खरेदी करून गेले. त्यांनी एक सांगितलंय की ह्यांच्याकडचं कलेक्शन बऱ्यापैकी अपडेट होत राहतं. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर खरेदी केली तर तुम्हाला आज जे काही व्हिडिओमध्ये आवडलेली साडी आहे ती तुम्ही विकत घेऊ शकता, नो डाऊट. आता डिझायनर आहे. कतानच आहे, पण त्यांनी वाह! काहीतरी नवीन करण्याचा चेक्स आणि प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सुंदर अशी फुलांची बुट्टी आणि पारंपरिक बॉर्डर आणि ही बॉर्डर अशी छान मोठी आहे. हो, हे मस्त. चटई बॉर्डरच आहे ही खरं तर. सुंदर आहे. काइंड ऑफ. आणि मग त्यांनी खूप सुंदर केलं. म्हणजे आता काय झालंय कतान पण कधी-कधी कंटाळतात, की बरोबर. आम्हाला काहीतरी नवीन हवंय. हां. सो हे थोडंसं नवीन त्याच्यातला प्रकार. सुंदर. मंडळी, हे फार लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय. तुम्ही जर स्टोअर व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी बघता येणार आहे ऑफकोर्स. नेक्स्ट आपण कोणती बघतोय? आपल्या फेव्हरेट महेश्वरी आहेत. वाह! आपल्याकडे आय थिंक खालती हं. ग्राउंड फ्लोअरला ह्याचं सेमीचं पण कलेक्शन आहे, राइट? येस, येस. म्हणजे जे आपले येतात ना नेहमी जे प्रत्येक जण नेसतो 75% 25% फॉर्म्युला. हं. सो त्या आपल्याकडे खाली आहेत. आणि ह्या ज्या आहेत ह्या प्युअर मलबेरी सिल्कमध्ये येतात, ज्या आपल्याकडे येतात. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. इथे ज्या ठेवलेल्या आहेत, एक-एक प्रकार ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन डिझाईन्स येतात आपल्याकडे याच्यामध्ये. ह्या 100% मलबेरीमध्ये बनवल्या जातात. वाह! मलबेरी सिल्क इज द मोस्ट प्रीमियम सॉर्ट ऑफ सिल्क, येस. जे खूप चापून चोपून नेसल्या जाणाऱ्या साड्यांमध्ये वापरलं जातं. आणि माहेश्वरी साड्यांमध्ये तुम्ही पहिल्यांदा बघू शकता की जाल एवढं पल्लू आहे. जाल पल्लू आणि एवढं हेवी विविंग आणि एवढं सगळं त्याच्यावरती काम, लाईक सुपर प्रिटी. आणि ह्या साडीची म्हणजे ह्या साडीचं वैशिष्ट्य असं आहे ना, की आता काय झालंय काठापदराची साडी, कांजीवरम साडी नेसून कंटाळलेत कुठेतरी. हो, तर हो. ही साडी त्या लोकांसाठी आहे ना, की ज्यांना लग्नात तर जायचंय, जवळच्याच लग्नात जायचंय, पण थोडीशी सटल साडी हवी आहे. थोडासा सुंदर लूक आणि गंमत अशी ह्या साडीची इतकी लाईट वेट आहे ना, म्हणजे तुम्ही नेसाल तर वाटतच नाही, की आपण अंगावरती काठापदराची साडी नेसली. नेसली आहे, सो राईट. याच्यामध्ये तेच आहे. आणि हा सध्याचा खूप ट्रेंडिंग कलर पण आहे महेश्वरीचा. हे जे हो. कॉम्बिनेशन आहे आणि सुंदर सुंदर मग याच्यावरती वेगवेगळ्या बुट्ट्या. ही बुट्टी वेगळी आहे, या साडीची बुट्टी वेगळी आहे. ही तर आपली नेहमीची जी बुट्टी असते ती आहे. आणि याच्यामध्ये आपल्याकडे अनेरीमध्ये तुम्हाला खूप सारे रंग बघायला मिळतील. ग्रेट. येस. ह्याची रेंज काय जाते साधारण? ही साडी आम्ही सांगताना अनेरीमध्ये सांगतो, की 10 ते 15 ह्या रेंजमध्ये येते. आणि बरं. 10,000ची सुरुवात, 15,000ची एंडिंग. बरं. त्याच्यावरती युजुअली तर खरं तेवढ्या जातच नाहीत, म्हणजे एखादीच साडी तेवढी, नाहीतर 10-12,000च्या रेंजमध्येच ही साडी येते आपल्याकडे. बरं. सो हे तुम्हाला एखादं गिफ्ट कोणाला द्यायचं असेल, कोणाचं लग्न ठरलंय, त्यांचं केळवण करताय किंवा तर गणपतीत, दिवाळीत स्वतःसाठी हवेत. आता गणपतीतच रॅदर श्रावणामध्ये पण हळदी-कुंकवाचे कार्यक्रम वगैरे होतात. तेव्हा स्वतःला नेसायला म्हणून तुम्हाला ही साडी घेऊन ठेवायची असेल, तर मग इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आपल्या ह्या उपाडा आहेत. वाह! ह्याच्यावरती इकतची बॉर्डर आणि येस. 2 म्हणजे सोना रुपा बुट्टी ज्याला म्हटलं जातं, गोल्डन आणि सिल्वर बुट्टी, तर त्याची विविंग पण आहे. व्हेरी नाईस. आपण ह्यातली एखादी साडी ओपन करून दाखवूया? हो, हो, हो. आणि याच्यामध्ये आता ही आहे ना, ही तशी इक्कत बॉर्डर आली.
ही जी वेगळी, ही आणखी वेगळी बॉर्डर आहे, याला हम्म. वर्षंबुट्टा बॉर्डर म्हणतात. एक अशी पण येते की जी सिम्पल एक बॉर्डर येते अशा साडीमध्ये. वा. आणि आता एक त्यांनी नवीन काहीतरी सुरू केलंय, ही म्हणजे कांजीवरम बॉर्डर. ओके. येस, म्हणजे थोडीशी हेवी बॉर्डर. कारण हेवी, कसं बरोबर होतं कधी कधी उपाडा थोड्याशा सिम्पल वाटतात, तर बरोबर. मग त्याच्यासाठी ही अशी हेवी. तर मग ह्या साडीचं तर त्यांनी खूप सुंदर त्याचे कॉम्बिनेशन पण खूप छान येतात, लाईट डार्क कलर्स. वा, प्युअर सिल्कचं कलेक्शन मोठ्या प्रमाणात आज बघतोय आपण. येस, हा ब्लाऊज पीस येणार त्याचा हम्म. आणि हा त्याचा पदर आहे. वा. ह्या साड्यांमध्ये पण आपल्याकडे रंग आहेत. ह्या साड्यांचा आणि ह्याची खासियत हीच आहे की प्युअर सिल्क घ्यायची आहे पण खूप महाग नकोय. त्याच्यासाठी ह्या साड्या खूप सुंदर ऑप्शन्स आहेत. म्हणजे कारण ह्या साड्यांची सुरुवातच जी होते ती अगदी आपल्याला 6,500 7 अशी ह्याच्यामध्ये होते. बर. एकदम छान अंगाला चापून चोपून बसणारी साडी आणि वेगवेगळे रंग पण बघायला मिळतील थोडं. कारण अगदी आता हा रंग असेल किंवा आता हा एक रंग असेल, हे रंग युजली ना मोस्टली तुम्हाला उपाडामध्ये बघायला मिळतात. सुंदर कॉम्बिनेशन ही सुंदर आहेत आणि रॅदर बुट्टी पण खूप वेगळ्या वेगळ्या बघायला मिळत आहेत हो. ह्याच्यावरती. नेक्स्ट कोणती बघतोय? मंगलगिरी आपला मागच्या वेळीचा जो होता एक आपल्याकडे जो स्पेशल प्रकार आहे, मंगलगिरीमध्ये ही कस्टमाइज डिझाईन आहे. आपण मागच्या वेळी जेव्हा बघितली होती त्याच्यामध्ये ह्या ज्या लाईन्स होत्या त्या सिल्वर होत्या. तर बरोबर. मग हो. कधी कधी ते स्टाईल करायला नाही जमत कोणाला, किंवा बऱ्याच लोकांना गोल्डनची इतकी सवय झाली की तेही आवडतं. तर मग आता आपण ह्या त्याच्यामध्ये गोल्डन मध्ये करून घेतलेली मस्त अशी छान साडी आहे. आणि ही सुंदर. साडी तुम्ही आता म्हणजे गोल्डन आहे त्याच्यामुळे मग याच्यावरती आता अगदी गोल्डन दागिने पण आपले जे असतात जे नेहमीच येतात ते पण जाऊ शकतात. मस्त. याची पण याचा पदर पण खूप सुंदर येतो. ओहो, केवढा भरलेला आहे. येस. एकदम ग्रँड असा पदर म्हणतो हो. ना त्या आणि असा पद्धतीने. ब्लाऊज पीस येणार त्याचा. वा, इवन ब्लाउज पीस इज प्रिटी. येस. म्हणजे पूर्ण साडी सेल्फ आहे पण कुठेच असं नाहीये की साडी म्हणजे ओव्हर पॉवरिंग आहे ब्लाऊज पेक्षा किंवा काय. राईट. पूर्ण साडी कॉम्प्लिमेंट करते ब्लाऊजला, साडीला, पदराला. व्हेरी नाईस. आणि मंगलगिरीमध्ये ज्या प्रॉपर मंगलगिरी पट्टू येतात तो एक प्रकार असतो, तो थोडा वेगळा येतो. हे आहेत बेंगॉल स्पेशल. ही जामदानी आहे, प्युअर जामदानी आहे. नाईस. प्युअर जामदानी. येस. ह्यांची विविंग खूप क्लास असते आणि ही आतून पण किती सॉफ्ट आहे. हो. वा. आणि हे सटल लुक आहे, ऑफिस वेअर साठी पण एकदम भारी आहे. कॉन्फरन्सेस वगैरे, डॉक्टर्स जे मोठ्या मोठ्या पोझिशनला आहेत ते तर आवर्जून अशा साड्या नेसताना दिसतात आणि आपण नेहमी विचार करत राहतो की या साड्यांनी घेतल्या कुठून असतील. है ना, त्या अशाच साड्या असतात. बेंगॉल स्पेशल. येस. त्याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप सुंदर सुंदर कलर आहेत. पण आता आपल्याकडे जसं अनेरीमध्ये आपण एकच साडी आणि त्याचे 10 रंग हा प्रकार नाही. आपल्याकडे सिलेक्टेड, कारण आपण जसं बुटीक म्हणतो याला, तसंच हा आपण साडी स्टुडिओ म्हणतो, साडी बुटीक म्हणतो. सो त्याच्यामुळे आपल्याकडे सिलेक्टेड पीसेस राहतात. सो त्याच्यामुळे Okay. आपण सुंदर सुंदर वेगवेगळे रंग असे बघतो. जे सुंदर वाटेल ते आणतो आपण. असं आहे खरं तर. खूप सुंदर कलेक्शन आहे. येस, हे जामदानी आहे. आता ह्या ज्या आहेत ह्या मस्लिन आहेत. वा, याच्यावरती गोल्डन जरीचं जे काम आहे ते किती सुंदर दिसतंय. वा. आणि मस्लिन आहे म्हटल्यानंतर तर हे अगदीच सॉफ्ट आहे. खूप दिस इज सुंदर लवली. येतं. आणि हे जे खूप- विविंग येतं ना हे खूप स्पेशल येतं त्याचं. हा. आणि ह्या त्याच साड्या आहेत, म्हणजे ह्या लग्न समारंभांच्या नाही आहेत ह्या साड्या. हो, हे पार्टी वेअर आहेत प्रॉपर ऍक्च्युअली. पार्टी आहे किंवा तुमचा कुठे छोटा इव्हेंट असेल तर त्या सगळ्या याच्यामध्ये, ऑफिस वेअर त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण बघू शकतो या. नाईस. आणि ह्याच्यात इतके सारे कलर्स यूज केले गेलेले आहेत आणि प्रत्येकाची विविंग पण तेवढीच छान ठसठशीत दिसून येते. येस. व्हेरी नाईस. आणि हा आहे आता गच्ची टसर. हा पण एक सुंदर प्रकार आहे टसरमध्ये. आपण प्युअर सिल्कमध्ये मलबेरी खूप ऐकतो, कारण मलबेरी आपल्याला पैठण्यांमध्ये, कांजीवरममध्ये या सगळ्यामध्ये तेच जास्त बघायला मिळतं. आता महेश्वरीमध्ये आपण बघितलं, पण हा एक टसर जो आहे हा पण एक प्युअर सिल्कच आहे. तर त्याच्यामध्ये ह्या बनवल्या जातात. ह्याचं पण कलर विविंग खूपच खूप. गोड आहे. येस, याचं पण विविंग बघताय. आणि जरी टसर असेल ना तरी पण खूप सुंदर बसणारी साडी आहे, अंगाला छान अशी. ज्या आपल्या जामदानी येतात त्या 7-8 पर्यंत येतात प्युअरच्या. गच्ची टसर ज्या असतात त्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह जातात. सो हे सगळ्याची रेंज एक 10-12 पर्यंत अशी येते. बरं. तर आपण आहे बनारसीमध्ये बघतोय आपण. बनारसी ज्या कतानी येतात. सो Okay. ही आहे. तर ही मग त्याच्यामध्ये थोडंसं मीनाकाम पण केलेलं आहे इकडे. हा. येस. आणि छान सिंपल छोटी बॉर्डर आहे. कतांमध्ये आपल्याकडे मोठ्या बॉर्डरच्या पण येतात आणि छोटे बॉर्डरची पण येते. हा त्याचा सुंदरसा पल्लू आहे. नाईस. सेल्फ मध्ये येणार पूर्ण साडी.
हे सगळं प्युअर सिल्क मधलं आहे. हे प्युअर सिल्कमध्ये. येस. प्युअर सिल्कचा एक फायदा असा असतो की ह्याच्यावरती एक वेगळ्या पद्धतीची शाईन आणि तो ग्लेज म्हणतो ना त्या Yes. साडीवरती वेगळाच दिसून येतो. आणि जे नेसतात त्यांना फील पण माहिती माहितीये म्हणजे अगदी. आता कसं झालंय सगळ्याचा रिप्लिका येतो पण हो. त्या रिप्लिकापेक्षा प्युअर सिल्क काय डिफरंट आहे हा किंवा आपण का किंमत देतो. कधी कधी सगळेजण म्हणतात की एवढी काय किंमत आहे, पण ती किंमत साडी बघितल्यावर तिला नेसल्यावरतीच फील होते. फील होते असे. खरं. येस. आता ही कतान आहे. कतांमध्ये जशी ती एक होती त्याच्यामध्ये हा पण एक प्रकार आहे जी सिम्पल सेल्फ मध्ये येते, स्मॉल बॉर्डर येते. सो जे आम्ही प्युअर सिल्क म्हणतोय हे फार महत्वाचं आहे जाणून घेणं की इथे प्युअर सिल्क मार्क आहे. सो प्युअर सिल्क मार्क हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं दिलं जातं आणि ह्याच्यामध्ये हे असतं की ही साडी कम्प्लिटली सिल्क पासूनच तयार केलेली आहे विच इज म्हणजे त्याचा प्रत्येक थ्रेड हा सिल्कचा आहे, प्युअर सिल्कचा. Yes. आणि हे जे QR असतं ना हे तुम्ही तुमच्या फोनवर स्कॅन केलं तरी सुद्धा तुम्हाला या साडीचा सर्टिफिकेट मिळतो की ही साडी ॲक्च्युअलमध्ये प्युअर सिल्कच आहे आणि प्युअर सिल्कचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या QR मधनं मिळतं. आणि सिल्क मार्क एवढं इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो जेव्हा आपण कुठलाही फॅब्रिक खरेदी करायला जातो किंवा तर साडी म्हणा किंवा काही तर साड्यांमध्ये पण हँडलूम मार्क आणि सिल्क मार्क हे 2 मार्क्स फार इम्पॉर्टंट असतात. कारण की हँडलूम म्हणजे काय तर कम्प्लिटली हातमागावर तयार झालेली साडी, त्यामध्ये कुठेच मशीनचा वापर केला Yes. जात नाही. तर त्या हँडलूम मार्कला पण तितकाच महत्व आहे जितका महत्व आहे सिल्क मार्कला आहे. सो जे कोणी तुम्हाला सांगतात की आम्ही प्युअर सिल्कची साडी विकतोय, डू आस्क देम फॉर दिस सिल्क मार्क बिकॉज हा सिल्क मार्क तुमची साडी ऑथेंटिक आहे की नाही हे दर्शवतं. त्यामुळे Yes. हे आवर्जून पाहणं ॲज अ कस्टमर आपल्यासाठी फार महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी प्युअर सिल्कच्या साड्या दाखवत असते तेव्हा मी मुद्दाम ह्याच्यावरती फोकस ह्यासाठी करते का तर ती तयार व्हायला तर मेहनत जातेच, पण तुम्ही जेवढे पैसे त्याच्या मागे मोजताय ती खरंच ऑथेंटिक साडी आहे की नाही हे तपासून घेण्यासाठी यू हॅव द QR कोड. तुम्ही QR कोड स्कॅन करू शकता आणि तो सिल्क मार्क आहे तर त्यावरनं तुम्हाला तो अंदाजही बांधता येतोच. आणि बरं असंही नाहीये बरं का की कुठल्याही साडीवरती तो स्टिकर लावला जातोय असं होत नाही. तर ती साडी ऑथेंटिक असेल तरच त्या साडीवरती हा स्टिकर प्रोव्हाइड केला जातो. हा स्टिकर मार्केटमध्ये कुठेच इझिली मिळत नाही. त्यामुळे ती एक गैरसमज असेल तर ती आधीच म्हणजे मिटवा कारण की ते शक्य नाहीये. तुमची जी साडी प्युअर सिल्कची आहे त्याच्यावरतीच तो मार्क येणार आहे. सो असं कलेक्शन प्युअर सिल्कचं ह्यांच्या ऑलमोस्ट सगळ्या साड्यांवरती ते अवेलेबल होतं. पण आता एक माहितीसाठी म्हणून ते समोर दिसलं म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. भारतामध्ये म्हणजे आपल्याकडे भारतीय गव्हर्नमेंटकडून आपल्याला तो घ्यावा लागतो. म्हणजे ही रेशीम आहे, ही पण बऱ्यापैकी फेमस आहे. म्हणजे कधी कधी वयस्कर बायकांमध्ये पण, कारण रेशीम आहे. मग कोणाला खूप जास्त ब्लिंगी नको असेल, जर नको असेल तर मग हा पण खूप सुंदर, याच्यात पण खूप सुंदर सुंदर रंग येतात. आणि एव्हरी साडी हॅज अ म्हणजे जो छोटा पल्लू येतो त्याचा, कारण बनारसी असतील तेव्हा त्याचा पदर छोटासाच येतो, तसाच हा पण मस्त छान छोटासा पदर आहे. लवली आणि खूप लाईट वेट साडी दिसतीये ही. हो. मस्त. येस. यांची काय रेंज जाते साधारण? ह्या 7-7.5 पर्यंत येतात. 7-7.5 हजारापर्यंत. सो अधिकचा महिना आहे आणि बऱ्याच ठिकाणी आईची सुद्धा ओटी भरली जाते. सो तुमच्या आईला जर त्या साड्या नेसत असतील तर तुमच्या आईसाठी तुम्ही प्युअर सिल्कची एखादी साडी अधिक मासमध्ये गिफ्ट म्हणूनही घेऊ शकता. विच इज अ व्हेरी गुड ॲक्च्युअली ते म्हणतो ना ऑस्पिशियस गिफ्ट Yes. म्हणून सुद्धा दिला जाऊ आणि शकतो. हँडलूम साड्या हे हेरिटेज आहे ना आपलं. अगदी. आणि आई ही सगळ्यात बेस्ट व्यक्ती आहे जिला आपण हे गिफ्ट करू शकतो. अगदी अगदी. असं आहे. मी जी नेसलेली आहे तर ही कोरा ऑर्गेन्झा आहे. आजकाल खूप ट्रेंडिंग जो प्रकार चालू आहे कोरा ऑर्गेन्झामध्ये, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आता ही एक डिझाईन आहे. ह्याच्यानंतर ही जी जाल आहे जशी मी नेसलेली आहे, सो जाल जो विच इज व्हेरी काय म्हणतात त्याला, बनारसची स्पेशालिटी जी आहे. बरोबर. हो. सो तो आहे. याच्यात पण आपल्याला खूप सारे रंग मिळतील. आणि जसं मगाशी ऐश्वर्या मॅम म्हणाल्या तसं की आपल्याला याच्यामध्ये जे रंग हवेत ते बनवून मिळतील. अच्छा. कारण या बरं. डायबल असतात, सो आपल्याला याच्यामध्ये बरेच सारे रंग बनवून मिळतील. आणि डिझाईन्स पण खूप आहेत, छोटे काठ, मोठे काठ, तर तोही प्रकार मिळेल. आणि नेहमी काय, आता आपल्याकडे हे आत्ता कलेक्शन आहे, 15 दिवसांनी आणखी काहीतरी नवीन येतं. सो एक्झॅक्टली. कोरा ऑर्गेन्झामध्ये आणखी नवीन काही व्हायरल साड्या आहे ते सगळं येतच असणार आहे. खूप सुंदर कलेक्शन आहे त्यामध्ये. हा पण एक सुंदर कलर आहे. येस. आणि अगेन तुम्ही ऑफकोर्स तुम्ही स्टोअर व्हिजिट केलं तर तुम्हाला ह्यामध्ये असंख्य व्हरायटी, असंख्य कलर्स पाहायला मिळणार आहेत. ह्यांची काय रेंज जाते? कोरा तरी युजली एक 10-12 अशा, आणि मग तुम्ही थोडं आणखीन काम वाढलं की मग तशा किमती त्याच्या वाढत जातात. तसं आहे. बरं. आता याच्यामध्येच एक टिश्यू आहे, म्हणजे ती कोरा ऑर्गेन्झा येते. आणि ही जे नाही कडवा म्हणतात आपण, कडवा टिश्यू, हा पण एक सेलिब्रिटी खूपच व्हायरल प्रकार आहे.
साडी सिंपल ओ, येते. ओके. हे काम आपण करून घेतो त्याच्यावरती. हे जे सगळं आहे ना, ओ, कडदाना, हा. हे सगळं काम आपण करून घेतो. प्युअर सिल्क हे सगळं बनारसी युजली एक 10-12 त्या ह्याच रेंज येस मधला आहे. येस येस 10-12-15 हाच एक रेंज येते त्याची. दिस इज अ लवली साडी. येस. सो अपकमिंग वेडिंग सीझन असेल तेव्हा ब्राईड्स साठी म्हणून कुठल्या तरी विधीला वापरता येईल म्हणून तुम्ही ही आवर्जून घेऊ शकता. बनारसी म्हणलं की सगळ्यांना वाटतं हेवी असतात, खूप जड येतात, कतानच हेच लक्षात येतं. राईट. पण एक बनारसीचा हा पण प्रकार आहे जो खूप सुंदर आहे. खड्डी शिफॉन, खड्डी जॉर्जेट. तर ही जी आहे ही आहे ती आपल्याकडे खड्डी जॉर्जेट आहे आता. त्याच्यात ओके. खड्डे शिफॉन पण येतात आपल्याकडे. कापडामध्ये दोन्ही कापडं वेगळी आहेत. पण ह्या इतक्या लाईट वेट येतात ना, अंगात वाटतच नाही की काहीतरी नेसलंय आपण. त्याला हव्यात त्या कलर्समध्ये डाय करून घेऊ शकतो. ओ, येस. वा. या डायबल आहेत. म्हणजे डाय केल्यानंतर असं आहे की एखादी स्पेसिफिक साडी आपल्या स्वतःसाठीच असेल, म्हणजे वन लेडी वन साडी असं सॉर्ट ऑफ ठरवू ना. शकतो आपण. yes मस्त. ते. ही आपल्याकडे आता सध्या जी खूप ट्रेंडिंग साडी चालू आहे ती आहे प्युअर सिल्क हँडलूम टिश्यू पैठणी. टिश्यू पैठणी. येस. हा छान बघा पदर आहे, सुंदर असा पोपट पदर आहे. मस्त. येस. आणि ह्याच्यावरती हे जे सगळं तुम्ही पाहताय हे सगळं रेशम आहे. वा, जर नाहीये. हे नाही. जे बुट्टी आहेत ना, हो. हे रेशीमचे बुट्टी आहेत. किती सुंदर विविंग आहे आणि प्रॉपर मुनिया बॉर्डर आहे त्याच्यावरती. दिस इज सच अ प्रिटी साडी. सो लग्नाच्या विधीला वगैरे नेसायला पण खूप सुंदर आहे. येस. रॅदर तुम्ही एखाद्या फंक्शनलाही नेसू शकता, अशा पद्धतीची आहे. आणि ही ठेवायची पद्धतच आहे. ही साडी आपण घडी घालून नाही ठेवू शकत. घडीत ओके. ही घडी आपण ठेवली तर घडीवरती साडी विरते बऱ्यापैकी. बरं. त्याच्यामुळे मग ही ठेवायची मग पद्धत घरी आहे. पण अशीच ठेवायची हो. आपण? येस. हा, ह्याच्या बॅग्स येतात. सो त्या हो. बॅग मध्ये तुम्ही टाकून ठेवू शकता. येस. व्यवस्थित तुम्हाला ठेवावी लागते. पण खूप सुंदर दिसते ही साडी. मस्त. यांची रेंज कशी जाते? ह्या प्युअर सिल्कमध्ये आणि हँडलूममध्ये असल्यामुळे ही एक 27-28 हजारांपर्यंत जाते. आता आपण नेक्स्ट प्रकार बघूयात कांजीवरम आपल्याकडे जो आहे तो. तर साड्या आपण म्हणतोय प्युअर सिल्क म्हणतो आणि कांजीवरम म्हणजे नाही बोललो तर कसं होणार ना. अगदी. हो. साड्यांची राणी आहे ती. आणि पॅकेजिंग खूप सुंदर आहे ही. येस. तर आपल्याकडे आता ज्या कांजीवरम येतात तर कांजीवरम आपल्याकडे 2-3 प्रकारात येतात. ओके. जशी एक येते जी ही प्युअर सिल्क आहे ही बायबॅक म्हणजे आपण जी जर काही खराब झाली ही साडी तर आपण ही परत वी कॅन गो अँड सेल देअर. म्हणजे तिथे जाऊन ही आपण साडी विकू शकतो आणि ते आपल्याला पैसे देऊन ही साडी विकत घेणार आणि ह्यातली जी जर आहे ती काढून परत पुढच्या वेळी दुसऱ्या साडीत ते वापरणार. आता त्याच्यामध्ये सॉफ्ट सिल्कमध्ये पण आता ही जी ही प्युअर सिल्क एक टिपिकल बॉर्डर जी आपली येते आणि आता ही आहे ती सॉफ्ट सिल्कमध्ये. नाईस. डिफरंट कॉम्बिनेशन डिझायनर सॉफ्ट सिल्क ह्या सगळ्या कांजीवरमच आहेत. पण आम्ही इथे अनेरीमध्ये थोडा प्रयत्न केलाय की टिपिकल तेच ठेवण्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं असं आपण असलं ठेवू पाहिजे. शकतो. हा. ओ, दिस इज अ प्रिटी साडी. ह्याच्यावरची बुट्टी मला खूप आवडली आहे. सो हे बघा, ह्याच्यावरची ही जी बुट्टी आहे हे अगेन रेशीम आहे, पण बाकी जर यूज केलं गेलेलं आहे आणि पूर्ण साडीभर आहे हे. दिस इज व्हेरी नाईस. मी एक शोल्डरला घेऊन बघू. हो. मस्त साडी. किती छान कलर वाटतोय हा. सुंदर आहे ना. विंटेज येट डिझायनर डिझायनर. तसा तो हा. त्याची जी फील आहे तो तसा आहे. सुंदर आहे हे. दिस इज व्हेरी नाईस. येस. बाकी आपण मग ज्या नेहमी आपल्या येतात वेगवेगळ्या बुट्टीमध्ये हा. कांजीवरम अगेन. स्पेशल तर त्या आहेत ब्रायडल. ओ, व्हेरी नाईस. सो हा प्रॉपर लेमन आणि गोल्डन असं मिक्सचर आहे. येस. ह्यांची काय रेंज जाते ह्या साड्यांची? कांजीवरम मध्ये सेक्शन्स आहेत म्हणजे सॉफ्ट सिल्क येतील, प्युअर सिल्क ज्या येतात हँडलूम मध्ये अगदी. तर मग काय म्हणतात त्याला सुरुवात आपण म्हणू शकतो की आपल्या इथे अनेरीमध्ये स्पेशली 5.5 पासून सुरुवात होतात ज्याच्यामध्ये पॉवरलूम साड्या येतात. ओके. आता ही अशी आहे, ही अशी आहे. म्हणजे ह्या आहेत त्या आहेत कांजीवरम प्युअर सिल्क पण या पॉवरलूम आहेत. सो मग बर. यांची सगळ्यांची 10च्या आत एक रेंज येते. त्याच्यानंतर एक दुसरी रेंज येते जी 10 ते 20 हजारांमध्ये येते. ज्या हँडलूम पण आहेत पण काय म्हणतात त्याला आणखीन त्याच्यात थोडासा डिफरन्स आहे म्हणून त्या 10 ते 20च्या रेंज आहेत. आणि बर. जी आता ही आपण बघितली जी बायबॅक आहे तर मग ह्या सगळ्या 20, 25, 30 असं या वेगवेगळ्या हजारांमध्ये येतात. तसं आहे. सो ती ओके. वेगळी रेंज आहे पूर्णपणे. बर. ह्याच्यात पण आता ही जर बघितली तर ही जी सॉफ्ट सिल्क आहे आणि ही तर पॉवरलूम आणि हँडलूम मध्ये मग तोच फरक आहे. मग याची आणि त्याची प्राइस वेगळी आहे. खूप सुंदर साडी आहे ही पण. येस. कलरच किती छान आहे ना, म्हणजे साडीचा पूर्ण पेस्टल टोन आहे, बट पदरच मात्र त्याचा एकदम ग्रँड रेड कलर मध्ये. व्हेरी नाईस. आणि आता आपण सिल्क साड्यांबद्दल बोलतोय स्पेशली ज्या आपण हँडलूम म्हणतो
तर ही पण एक खूप सुंदर साडी, ही पण प्युअर सिल्क ओहो, टेम्पल नेहमीची. बॉर्डर आहे येस, प्रॉपर टेम्पल ह्याला. बॉर्डर. आणि लाल रंग तर म्हणजे इट नेव्हर गोज रॉंग. ऍब्सोल्युटली. खूप जणींचा फेवरेट कलर आणि वॉर्डरोब मध्ये एकतरी लाल रंगाची अशी येस. सुंदर साडी हवी असं असतं ना त्यांच्यासाठी. सो ही बॅग ह्याच्यासोबत मिळतेच का? म्हणजे हो. प्युअर सिल्कची साडी घेतली तर तुम्ही ही येस, बॅग देताच? येस, येस. आणि कसं आहे माहितीये का, आपण जेव्हा प्युअर सिल्क म्हणतो, हँडलूम म्हणतो, तर काय होतं, आपण नेहमी प्लास्टिकच्या बॅग्समध्ये वगैरे जर त्या साड्या ठेवल्या, आता इथे पण आपल्याकडे तुम्ही जर सगळ्या साड्या बघितल्या, तर बऱ्यापैकी सगळ्या साड्या म्हणजे रिकाम्या आहेत. प्लास्टिकच्या बॅग्समध्ये ठेवलेल्या नाहीयेत. आपण त्यांना सुंदर असं छान अशा मलमलच्या कॉटनच्या कपड्याने असं झाकून ठेवतो नेहमी. कारण ओके. नाहीतर काय होतं, प्लास्टिक वगैरे मध्ये ना त्या साड्यांना जर घाम आला, तर त्याची जर काळी पडते. म्हणून बर. मग त्याच्यासाठी नेहमी एकतर तुमच्याकडे साधं कापड असेल तर कापडात गुंडाळून ठेवा, किंवा मग आता आम्ही तेच सुरू केलेलं आहे आमच्याकडे अनेरीमध्ये, की जे कोणी आपल्याकडून प्युअर सिल्क घेईल तर ते आपण ह्या बॅगेसोबतच देतो. म्हणजे एकतर अनेरीची आठवण राहते हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ती छान साडी राहणार, वर्षानुवर्ष राहणार आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त आम्ही प्रत्येक कस्टमर जेव्हा घेतो प्युअर सिल्क, तर त्यांना तेच सांगतो, की घडी काढा साड्यांची वर्षातून 2 महिने, म्हणजे तुम्ही 3-3 महिन्यांनी काढून उलट्या घड्या करून घालणे, परत मग बाहेर थोडेसे वाऱ्याला ठेवणे आणि हम्म. नंतर अशा चांगल्या कॉटन बॅग्स घ्या किंवा नॉर्मल कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवणे. प्लास्टिकच्या ज्या येतात, म्हणजे बऱ्याचदा ते प्लास्टिकचे कव्हर्स येतात ते वापरू नका. नाहीतर मग साड्यांचं आपण म्हणजे बऱ्याचदा ऐकतो, की नाही मी प्युअर सिल्क घेतली पण जर काळी पडली किंवा मला रंगच डल वाटतोय त्याचा. त्याचं कारणच हे होतं. सो हे बर. छोट्या-छोट्या गोष्टी थोड्याशा आपण लक्षात ठेवल्या, तर मग ती साडी जी आपली म्हणजे माझ्या आजीची साडी आहे म्हणून आपण जी मिरवायचो अगदी. वर्षानुवर्ष, हो. तसं आपण इथे पण करू शकतो जर या वा, साड्या हो. ठेवल्या आणि तर तशा. आधीच्या काळामध्ये कुठे होते साडी कव्हर वगैरे? आपण नाही. कॉटनच्याच कपड्यांमध्ये किंवा जुन्या कॉटनच्या साड्या जे फाटलेल्या असायच्या वगैरे हो. त्याच्यातच गुंडाळून साड्या गुंडाळून ठेवल्या जात ठेवायचो. होत्या. तसं मस्त. आहे ते. गदवाल्स बघतोय आपण. बरेच जण गढवाल वगैरे असं म्हणतात, पण ह्याचं खरं नाव गदवाल आहे. हम्म. ह्याच्यामध्ये 2 आपल्याकडे प्रकार येतात. ही आहे सिको गदवाल. तर ॲक्चुअली जी ॲक्चुअलमध्ये साडी बनायची म्हणजे ही आंध्र प्रदेशमध्ये बनली जाते. बरोबर. तर म्हणजे आंध्र प्रदेश आणि आता तेलंगणा बेसिकली हो. आता झालेलं आहे. सो तिथे जी बनली जाते, तर ही पूर्वीची साडी तीच. बॉडी असायची ती कॉटनमध्ये असणार आणि जे तुम्हाला बाकी हे दिसतील, काठ दिसतील, तर याच्यामध्ये सिल्क असायचं. सो याला सिको गढवाल म्हणतात. आणि ओरिजिनली जेव्हा ही पण ना, ह्याला पण अहिल्यादेवी म्हणजे जशी माहेश्वरी साडी आहे ना, तशी याच्यामागे पण एक तीच स्टोरी आहे, की तिथली जी राणी होती, तिने तिथल्या लोकांना व्यवसाय मिळावा म्हणून ह्या साडीची म्हणजे सुरुवात केली वा. आणि तेव्हा ते ह्या साड्या अशा बनवल्या जायच्या एक्झॅक्टली सिकोमध्ये. आणि मग हम्म. आता हळू जशी वर्ष पुढे गेली तशी आता मग आजकाल ह्या सगळ्या पूर्ण परत एकदा मलबेरीमध्ये प्युअर सिल्कमध्ये बनायला लागलेल्या आहेत. बरं. आणि आपण मगाशी जे म्हणालो की नाही, की प्युअर इम्परफेक्शन्स, हो, हे आहे हे ह्याच्यामध्ये हां, सो हे दिसतंय आपण ऍक्च्युली. बोलत होतो, की हा जर बॉडी जर लाईट कलरची असेल हा, असं हे आणि बघा, जर हे दिसून येत आहे येस, त्याच्यामध्ये. आणि जर काठ जर डार्क असेल ना, तर मग तुम्हाला हे तानाबानामध्ये हे असे दिसणार. हा, धागे येस. दोरे. सो पण हे हेच डिफेक्ट नाहीये, बट दिस इज येस, द ब्युटी बिहाइंड येस, हँडमेड साडी किंवा तर प्युअर सिल्कच्या ज्या साड्या असतात येस, त्या. येस, येस. मस्त. आणि मग गदवाल्समध्ये तशी छान मोठी बॉर्डर येते. बॉर्डर पण किती छान आहे, हत्ती आणि फुलांची डिझाईन, येस, मोराची बुट्टी आहे त्याच्यावरती. खूपच क्लास दिसतीये ही येस. साडी. अगेन सिल्क मार्क. हा, सी अगेन हे पण इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला प्युअर सिल्क मार्क अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. येस. तर त्याच्यामध्ये एक तशी होती कॉन्ट्रास्टमध्ये, अशा पण येतात गॅप बॉर्डरमध्ये हा, आणि सुंदर असे लाईट शेड्स येतात. पेस्टल टोन. येस. त्यामध्ये ही पण एक सुंदर अशी साडी आहे. एकदम म्हणजे म्हणतो ना डोळ्याला सुदिंग वाटणारा कलर तशातला. येस, येस. मस्त. तर तो एक प्रकार छान येतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये येस. चेक्स. सो So, ह्याच्यात फुलं पानं कुठेच टिपिकल बुट्टी येस. नाहीयेत. आणि अगेन तुम्हाला बॉर्डर इथे सिंपल प्लेन आहे. हा, मस्त वाटतंय हे. येस. नाईस. त्यानंतर एकदम व्हायब्रंट वेडिंग कलर म्हणू शकतो आपण Yes. ह्याला ना, हो, एकदम हो, हो, हो. प्रॉपर वेडिंग कलर असा आहे. आपण जे आता हे सगळं प्युअर सिल्कच्या साड्या बघितल्या त्या सगळ्या वेडिंग कलेक्शनच्याच आहेत. म्हणजे हा. आपण सगळ्या लग्न समारंभामध्ये अगदी. असं वगैरे नेसू शकतो. या साड्यांमध्ये पण आता ही एक त्यांनी डिझाईन, म्हणजे काय झालं ना, आजकाल थोडं ते पण काहीतरी नवीन ट्राय करत असतो. सो दिस इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल. चेक्स मध्ये पण मग छान छोटेसे चेक्स हवे असतील तर. ओ प्रिटी. सो सिंपल सोबर काठ, सिंपल स्ट्राइप्सचा पदर येस, आणि त्यावरती चेक्स. येस. मस्त. आणि त्यात एक पेस्टल कलर, बट अगेन ह्याच्यावरती तर पूर्ण साडी भरलेली आहे. हो. म्हणजे प्रॉपर स्कर्ट बॉर्डर आहे त्याला, मोठी बॉर्डर जी कांजीवरमला असते त्या पद्धतीची. येस. चेक्स, त्याच्यामध्ये बुट्टी आणि अगेन द कम्प्लीट साडी, पदर वगैरे छान भरलेला आहे. हो.
आणि याची प्राइस रेंज पण तशीच व्हेरी करते ऍक्च्युली. आपल्याकडे जे इथे अंधेरीमध्ये तर एक 10ची सुरुवात आहे. 10 ते 20-25 पर्यंत आपल्याकडे त्या येतात. तुम्हाला ज्या त्याच्यामध्ये व्हरायटीमध्ये बघायला मिळतील गदवाल्स. बरं. येस. नेक्स्ट काय बघतोय आपण? अगेन समथिंग फ्रॉम साऊथ, जे मला खूप आवडतं पर्सनली. बरं, कोणतं आहे हे येस. कलेक्शन? पोचमपल्ली. पोचमपल्ली. तर ते पटोला आणि पोचमपल्ली हा जो प्रकार आहे तो बऱ्याचदा म्हणजे कन्फ्युजन असतं. हो, अगदी. येस. ह्या प्युअर सिल्क पोचमपल्ली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. अशी एक टिपिकल डिझाईन येत नाही. प्रत्येक इक्कत साडी वेगळी पोचमपल्ली. आहे. येस, इक्कत पोचमपल्ली येतात. आता ही साडी इतकी सुंदर आहे. छानशी गॅप बॉर्डर आहे. पूर्ण साडी अशी चेक्सची असणार आहे. आणि हा पदरावरती पदर येणार. येस, सुंदर असा पदर येणार आणि ब्लाऊजही तसाच येणार आहे. नाईस. आणि ह्या ब्लाऊजचं असं आहे की तुम्ही हा ब्लाऊज दुसऱ्या कुठल्याही साडीवरही साडीवरती घालू शकतो शकता. अगदी. येस. आणि आता सगळेच प्युअर सिल्क आहेत ना, आता म्हणजे जे कोणी विणकर आहेत ते सगळेच आता ट्राय करतात की काहीतरी नवीन बनवावं. आता बरोबर. ही साडी आहे ज्याच्यावरती आहे पोचमपल्ली. बॉर्डर जर बघितली तर चटई बॉर्डर आहे त्याची. आणि हा जो सगळा पोर्शन आहे तो अगेन एका वेगळ्या हँडलूम साडीचा आहे. आता ज्याला अच्छा. माहित असेल त्याने, तुम्ही नेहमी म्हणता तसं कमेंट करायला हवं की हे हो. कुठल्या साडीचं आहे. या सगळ्या हेवी येतात. याच्यामध्ये खूप लोकांना आवडणारी असते ती ही इक्कत पोचमपल्ली. बिकॉज ह्या अगदी म्हणतो ना, ऑडियन्सला हे डिझाईन्स माहिती आहेत येस. है ना, त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की नेसल्यानंतर ते कशा दिसू शकतात. येस. आणि ही इक्कत पोचमपल्ली कशी असते, खूप लाईट वेट येते ही साडी. त्याच्यामुळे तुम्ही नेसलात ना तर खूपच सुंदर दिसते. आणि छोट्या समारंभासाठी, मोठ्या समारंभासाठी आपण कुठेही नेसू शकतो. अगदी. दिसायला एकदम ग्रँड वाटणार, पण साडी बरोबर. खूप लाईट वेट लाईट येते. वेट असणार. येस. त्याच्यामध्ये वेगवेगळे आणि हा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आहे. मस्त. येस. कॉम्बिनेशन खूप छान आहे याचा, ब्ल्यू विथ पिंक. आणि एक खूप सुंदर पेस्टल विथ डार्क असा कॉम्बिनेशन. सुंदर आहे ही पण साडी. हो. मंडळी, इथे फक्त एवढ्याच साड्या नाही आहेत, तर हा अख्खा सेक्शन आहे. त्यामध्ये इतके सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. ऑफकोर्स याच्यासाठी तुम्हाला स्टोर व्हिजिट करावी लागणार आहे. असंख्य कलर ऑप्शन्स, असंख्य डिझाईन्स आहेत. आम्ही फक्त एक माहितीसाठी म्हणून तुम्हाला कलेक्शन दाखवतोय, पण इथे आला तर तुम्हाला अख्खा सेक्शन बघायला मिळतोय. कसलं भारी आहे. नेक्स्ट कोणतं कलेक्शन पाहतोय आपण? पैठण्यांमध्येच बघणार होतं पण. ओके. ज्या हाय रेंज असतात पैठण्या त्याच्यामध्ये मोरपोपट पैठणी. ओहो, वा, पैठणी मधला फार डिमांडिंग कलर आहे हा. हो. आणि आता एक हा पण बऱ्यापैकी आवडणारा प्रकार आहे. म्हणजे जी बॉर्डर आता आपण ही खाली जी होती ती मोरपोपट आहे. आणि आता हा पण एक आलेला आहे आजकाल. त्याच्यामध्ये प्रिटी. हे कसलंच गोड आहे. म्हणजे कॉम्बिनेशन खूप क्लास दिसतंय. आणि मेन व्हाईट प्युअर असा प्रॉपर पर्ल कलर आहे तो. येस. येस. मस्त. हे ऍक्च्युली असे रंग शोधून सापडत नाहीत लवकर. हो. पण खूप सुंदर आणि ह्या कलेक्शन. पैठण्यांचं म्हणजे स्पेशालिटी ही आहे की ह्या साऊथ मेड आहेत. त्याच्यामुळे अच्छा. तुम्ही हा रंग जर बघितलात ना तर कळेल. कारण ह्या येवला जर असतील ना तर हा थोडासा आणखीन ब्राईट येतो. म्हणजे गोल्डन टिंट म्हणतो ना ती जास्त येते. आणि याच्यामध्ये थोडीशी कॉपरेज टिंट येते. सो त्याच्यामुळे एक आणखी आहे की साडी तर खूप छान घ्यायची, म्हणजे अशी सगळी डिझायनर किंवा चांगल्या रेंजची घ्यायची, पण येवलाची किंमत थोडी जास्त वाटते. सो त्याच्यासाठी हा पण एक खूप छान ऑप्शन आहे. प्युअर सिल्क आहे, हँडलूम आहे, पण ही साऊथ मेड असल्यामुळे आणि ह्याची जर थोडीशी वेगळी असल्यामुळे ह्याची किंमत थोडी कमी येते कम्पेरेटिव्हली येवला. सो हा एक चांगला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये घेण्यासाठी आपल्याकडे. आणि आता आपण मगाशी जसं बोललो की प्युअर सिल्क हवी आहे पण पॉवरलूम चालेल, कारण पॉवरलूमची थोडीशी रेंज पण कमी येते. सो त्याच्यासाठी हा एक खूप छान ऑप्शन आहे, प्युअर सिल्क पॉवरलूम पैठण्या. प्रॉपर ओनियन पिंक कलर आहे आणि ब्राईट रेड असं कॉन्ट्रास्ट येईल. डिफरंट कॉम्बिनेशन आहे. मस्त. काय रेंज मध्ये जातात या साधारण? ह्या आपल्याकडे एक 10,000 येतात या. ओके. येस. प्युअर सिल्क आहे पण पॉवरलूम आहे. पॉवरलूम. ओके. अगेन व्हेरी ब्राईट कॉम्बिनेशन. दिस इज ऑल्सो व्हेरी छान, म्हणजे खूपच सुंदर आहे हे पण कॉम्बिनेशन. हे खूप चालणारं कॉम्बिनेशन आहे. बेबी पिंक विथ मोती कलर. येस. वा, सुंदरच आहे हे. व्हेरी नाईस. खूपच क्लास कॉम्बिनेशन्स आहेत. अगेन ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे, तर तुम्ही स्टोअर व्हिजिट केलं तर तुम्हाला व्हरायटी बघता येईल. हो. आणि आता पैठण्यांचाच विषय चाललाय तर येवलाच, पण आता पदर जो आहे तो एक छान ट्विस्ट आहे.
हा पदर आहे. येस. आसावली पल्लू जो असतो की नाही, हा हा तर त्या पल्लूचाच एक, हे सगळे विंटेज पदर जे आता येत आहेत ना परत, हो तर आपण त्याच, असं दाखवूयात. येस हो, तर त्या पदरांमध्ये हा स्पेशल पदर आहे. बुट्टी पण नाईस. बघा, बुट्टी पण त्याची स्पेशल आहे. दिस हो इज नॉट अ टिपिकल बुट्टी. पैठणीमध्ये काय वेगळं, तर आय थिंक दिस इज समथिंग कम्प्लिटली डिफरंट, येस. कम्प्लिटली युनिक. हा, तर त्याच्यामध्येच, कारण विंटेज जे आता येतात आसावलीमध्ये, याला आसावली पल्लूच म्हणतात. यात मुनिया पण येतीये आणि असा पण येतोय आसावली पदर, आणि याची बुट्टी पण. त्यामुळे बाबा मला आता कंटाळा आलाय त्याच बुट्टीचा हो कोयरीचा आणि याचा, तर त्याच्यासाठी हा खूप सुंदर प्रकार आहे की ज्याच्यामध्ये आपण एक वेगळी बुट्टी पण वापरू शकतो. मस्त. तसा येस, याच्यात पण खूप सारे रंग येतात. ह्याच्यात आपण आता सुरुवात केलीये बनवून घ्यायला, त्याच्यामुळे अजून कलर थोडे कमी आहेत कॉम्बिनेशन, पण कोणी आलं आणि त्यांनी सांगितलं की मला या रंगात हवे, तर आपण बनवून घेऊ शकतो. बघा कस्टमाइज करून घेऊ शकता अशा पैठणी. सो इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. बरं आता हे तर सगळं आपण इथे येऊन खरेदी करूच शकतो, पण ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर काय प्रोसेस असेल साधारण आपली? आपला नंबर दिलेला आहे, येस. तर म्हणजे पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये आपण आत्ताही देऊयात, आणि मग त्या नंबरवरती तुम्ही फोन करा. तुम्हाला आता यातलं जर काही आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा, त्याचे ऑप्शन्स विचारू शकतात ते, आणि आपण व्हिडिओ कॉलमध्ये पण, म्हणजे व्हिडिओ कॉल घेऊन पण ते प्युअर सिल्कचं जे त्यांना आवडतंय, काही रंग हवाय, तर तसं आपण दाखवू शकतो. दाखवून मग बुकिंग केल्यावरती जे काही शिपिंग चार्जेस असतील त्याच्या अकॉर्डिंगली त्यांच्या ॲड्रेसवरती ती साडी पाठवून देण्यात येईल. काहीच प्रॉब्लेम म्हणजे नाही. एका क्लिकवरती शॉपिंग होऊ शकते. तर त्यामुळे व्हॉट्सॲप नंबर त्यांचा जो आहे मी स्क्रीनवर देतीये. प्रियंका आणि त्यांची पूर्ण टीम इथे अवेलेबल असते. सो स्टोअर व्हिजिट सुद्धा करू शकतो, राईट? स्टोअर येस. व्हिजिटचे टायमिंग्स काय असणार आहेत आपले? आपलं सुट्टी नसते. मंडे टू संडे असतं. ओ फक्त ग्रेट. 11 ते 9:30 ही वेळ आहे आपली. 11 सकाळी ते 11 9:30. ते 9:30 वाजेपर्यंत आपल्याकडे दुकानामध्ये तुम्हाला स्टाफ मिळेल, मी असेन, सगळेच असतात. म्हणजे तुम्हाला तेव्हा हे बघू शकता तुम्ही सगळे मस्त. कलेक्शन जे आहे ते. सो हे प्युअर सिल्कचं कलेक्शन आम्ही सगळं दाखवलेलं आहे, पण ह्यांचं ग्राउंड फ्लोअरला पण खूप सुंदर सेमीचं कलेक्शन आहे, मल कॉटन आहे, त्यानंतर जयपूर कॉटनच्या साड्या आहेत, येस. बरंच कलेक्शन आहे. सो ते सुद्धा एक्सप्लोर करण्यासाठी तुम्ही नक्की या स्टोअरला भेट देऊ शकता. बरं आता सांगते की खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय? आम्ही आता आहोत खारघर, नवी मुंबई येथे. खारघरमध्ये सेक्टर 23 मध्ये आहे भगवती ग्रीन्स 2. भगवती ग्रीन्स 2चा जो बोर्ड आहे त्याला अगदी लागूनच जी बिल्डिंग आहे त्याच्या ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 10 आहे, अनेरी हाऊस ऑफ सारी. इथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता. ह्यांचं कंप्लीट ॲड्रेस तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. शिवाय त्यांचं गुगल मॅपचं लोकेशन मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. आणि ज्यांनी आधीचा व्हिडिओ मिस केलेला आहे आमचा, तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही आम्ही जो ह्यांच्यासोबतचा आधी स्टोअर व्हिजिटचा पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेला आहे. हे तर प्युअर सिल्कचा आहे, पण त्या व्हिडिओमध्ये ग्राउंड फ्लोअरला जे साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज आणि बाकी गोष्टी आहेत त्याचंही कलेक्शन आम्ही त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. ते तुम्ही यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक बघू शकता. शिवाय Instagramवरती ते भरपूर ॲक्टिव्ह आहेत. सो Instagramला जाऊन फॉलो करा, जेणेकरून आमच्या व्हिडिओच्या आधीच तुम्हाला त्यांच्याकडे आलेलं नवीन कलेक्शन सुद्धा तिकडे बघायला मिळणार आहे. सो अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. आजचा व्हिडिओ स्पेसिफिकली प्युअर सिल्कच्या साड्यांच्या कलेक्शनसाठी होता. सो तुम्ही सुद्धा नवी मुंबईकर असाल किंवा जवळपासच्या एरियामध्ये असाल तर इथे येऊन नक्की खरेदी करा. थँक्यू सो मच प्रियंका वन्स अगेन. खूप थँक छान यू सो माहिती दिली मच. त्याबद्दल. तर मंडळी तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.